नाश्ता नाही, जेवण नाही, संध्याकाळचं जेवण नाही, जे फार प्रॉब्लेम. मी इथं बोलते आहे, सगळे तर ऐकतच असणार आहे. मी इथं डोक्यात ठेवलेलं आहे, ठीक आहे ना. 8-9 वर्ष झाले हे सेकंड मॅरेज करून. असे असतात म्हटलं. बापरे बापरे बापरे, कठीण आहे म्हटलेलं. पद्धतीने मी करा, मग मला काय करायचं ते. तर हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आता वाजले सकाळचे 10:30 आणि आज संध्याकाळी जायचं आहे याला विराजला, कारण की त्याचे एक्झाम चालू होणार आहे उद्यापासून. आणि आज बहुतेक मला आजचाच दिवस देतील सलाईन. थोडंसं बरं आहे मला. तर आणि आज संध्याकाळीच विचार करतो आहे आम्ही, म्हणजे नाही का, थोडंसं लाडूला नाही का याला जायचं आहे ना आज. तर म्हटलं ते बोर न्हाणं असतं ना, बोर न्हाणं मला हौस आहे माझ्या पोरीची करायची. तर कधी माझ्या लिहाल पोरांचं कधीच झालं नाही ना. म्हटलं लाडूचं आपण बोर न्हाणं करूया. तर आता इथून मी गेले का दुपारी माझे भाऊजाईला म्हटलं तू सामान घेऊन ये, बोरं, चॉकलेट ते सगळं घेऊन ये. आपण छोटंसं करू, म्हणजे घरातल्या घरात आपले पोरं. मग संध्याकाळी विराज जाईल ना, आणि विराज असला का जरा बरं वाटेल करायला. तर मग करूया आपण. तुम्ही पण सगळे या लाडूच्या बोर न्हाणला. व्हिडिओ बघा पूर्ण, ठीक आहे. आणि आज संध्याकाळी माझ्या वडिलांना पण हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे, कारण मला बरं वाटते. तर त्यांना पण घेऊन जायला हॉस्पिटलला. आणि चला मग. लाडू आली आहे इकडे बघा. इतका त्रास देते, 2 वेळा तिने माझं सलाईन ओढलं. चिडचिडी झाली ती 2 दिवसात, चिडचिडी. एवढा मोठा प्रवास केला, आम्ही आलो. चला आता सलाईन संपलं आहे. हे बघा मी घरी चालले. लाडूला विराज संग घरी पाठवलं. थोडंसं आहे बरं, पण ताप आहे अजून. पण अजून डॉक्टर म्हणतात की अजून 1 दिवस तरी तुम्हाला जे कोर्स असतो त्याचा तो कोर्स पूर्ण करा. आजचे दिवस आणि उद्याचा दिवस घ्या म्हणतात ते. पण माझ्या वडिलांना मला हॉस्पिटलचं त्यांचं बघायचं आहे. तर बघूया, सांगितलं आहे. ते विचार करता सकाळी मी तुम्हाला याच्या आधी बोलले की लाडूचं बोर न्हाणं आपण घरातल्या घरात करूया. पण जाऊ दे मरू दे, माझं मनच होत नाही करणार. विराजला म्हटलं तुझं तू बॅग भर, तुझी शाळा बघ आणि तू जा म्हटलं संध्याकाळी आज. तर आता मी घरी चालली आहे, विराजला पाठवून देते. चला मग. चालला विराज. फोन करा आणि पुस्तक घे. पैसे दिले, पुस्तक घे जाताना. कोणते पुस्तक घेतले मी बघा बरं का. खरं मी फोटो पाठवतो. हां मी ना मला लागत होती. बरं ऐक ना, तिथं जा मामाकडनं घड्याळ घे त्याच्यावालं. तर इकडे लाडू बसली आहे, हे बघा. तर आता संध्याकाळचे 7:30 वाजले. इकडे लाडू बसली आहे आणि इकडे सलाईन चालू आहे, बघा. तर आज दुसरा दिवस आहे आणि हा टायफॉइड झाल्यानंतर ना 3 दिवसाचा कोर्स आहे, डॉक्टर बोलले. आता उद्या पण सलाईन लावतील. आणि विराजला मी पाठवून दिलं आहे, तुम्ही बघितलंच आहे. कारण की त्याची एक्झाम आहे आणि घरून जाऊन येणं होणार नाही. घरात वेळेवर जेवण नाही, काय नाही. बरेचसे प्रॉब्लेम आहे घरामध्ये. आता सगळ्याच गोष्टी मला काही सांगता येत नाही आहेच. त्याच्यामुळे त्याला म्हणलं तू जा, तुला हॉस्टेलला वेळेवर जेवायला भेटतं, सगळं भेटतं, नाश्ता भेटतो, सगळं काही तिथे आहे बरं हॉस्टेलला. त्याच्यामुळे मी त्याला पाठवलं आहे. त्याचं कशाला नुकसान करायचं ना, 10वीचं वर्ष आहे, उगाच नुकसान होईल. म्हटलं मी करलं ॲडजस्ट, तू जा. साहिल आहेच. आणि लाडूला मी घेऊन आली आहे. माझ्या भावाचे मुलं आले ते, पण ते गेले घरी. ते लाडूला घरी नाही ठेवलं, कारण की मन नाही, मग मनात टेन्शन राहील ना, पडली धडली काही असं. त्याच्यामुळे तिला माझ्या डोळ्यासमोर ठेवली आणून. बसली आपली मोबाईल बघत ती. थोडं छोटंसं सलाईन आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, छोटा आहे सलाईन. संपून जाईल 1-5 मिनटामध्ये. मी आली कशाला, झालं काय काय होऊन बसलं. खरंच ना, माणसाला कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि मला डॉक्टर बोलले डोक्यात जर ताप गेला ना तुझ्या, फार प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून मी ॲडमिट झाले. माझं
कसं आहे तुम्हाला असं दिसताना दिसत नाही, पण मला माहीत होतं मला काय त्रास होत होता. तर मी डॉक्टरना सगळं सांगितलं. तर डॉक्टर म्हणे अनिता तू ॲडमिट हो, आणि जर हा ताप तुला 8 दिवसापासून अंगात आहे, हा जर डोक्यात गेला तर तुझं ब्रेन हॅमरेज होऊ शकतं, काही होऊ शकतं. अंगात जास्त दिवस अंगावर काढलं ना मी त्याच्यामुळं. तर मग म्हटले मग आता माझं झालं का, मला ना माझ्या वडिलांचं बघायचं आहे, मला ते टेन्शन जास्त आहे. तर वडील असं आहेत थोडंसं खातात पितात ते बरं आहे, पण त्यांना प्रॉपर इलाज आणि त्यांचे प्रॉपर रिपोर्ट्स टेस्ट करणं गरजेचं आहे. ते माझं उद्या बरं झालं का आम्ही जाणार आहे घेऊन त्यांना प्रायव्हेटला इथे. तर मग माझे घरचे सगळे आता पैसे जमा करतील आज म्हटले, देतो सगळेजणं. आता बघू कोण काय देतं कोण काय देतं, सगळ्यांनी मिळून केलं तर सगळं होतं हो, आहे की नाही. मग बघू, मग सांगालच मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायलाच. ठीक आहे, चला मग. बिचारी ग झोपायला लागली बघा ना, मोबाईल ठेवून दिला. जातो, चलो बेटा उठो हो गया, माझा मोबाईल येतो. लाडू चलो उठो हो गया, जाना है घर पे. चला झालं आता आमचं, आम्ही चाललो घरी. छोटं सलाईन होतं संपलं आहे. लाडू चलो घर जाके सो जाना बेटा, चलिए. निघालो घरी. नको हातलं बाळा, चल चला चल. तर आता आली आहे मी घरी. साहिल आलता मला घ्यायला आणि विराज गेला आहे दुपारी, तुम्ही बघितलंच आहे. विराज मला बोलला मम्मी मी राहतो आणि जाऊन येऊन करतो शाळेला. त्याचे पेपर झालेले आहेत सुरू, 9 त्याची शाळा 9ला आहे, 9 ते 1 वाजेपर्यंत. तर तो बोलला मम्मी मी राहतो, जाऊन येऊन करतो. पण मी त्याला नको बोलले, कारण की घरामध्ये नाश्ता नाही, जेवण नाही, संध्याकाळचं जेवण नाही, जे फार प्रॉब्लेम. आता सगळेच विषय तुम्हाला काही सांगता येत नाही. आणि हॉस्टेलला कसं आहे ना, टायमिंगवर त्यांना नाश्ता जेवण. तो आला तेव्हा किती फ्रेश वाटत होता, गाडीवरनं उतरला आणि 2 दिवसामध्ये कसा काळा पडला. तर मग असं आहे, त्याच्यामुळे मी म्हणते त्याला नको, तुझं तू बघ म्हटलं. तू आता तुझं 10वीचं वर्ष आहे, तुझं शिक्षणाचं बघ म्हटलं. मी काय नाही, मी ॲडजस्ट करून घेईन म्हटलं, काही नाही, 2च दिवसाचा प्रश्न आहे. आणि साहिल तर आहेच सोबत मला. साहिल काही म्हटलं का लगेच येतो जातो, सगळं करतो साहिल माझा. आणि आता माझ्या वडिलांना संध्याकाळी ॲडमिट करायचं आहे. संध्याकाळी येतं, मग सकाळी डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं आहे माझ्या वडिलांना. मग आता स्वच्छ आंघोळ वगैरे घालून घेऊ. आता माझं तर झालं आहे पूर्ण कोर्स, मला बरं वाटते. तर म्हटलं तर वडिलांना आंघोळ वगैरे घालून घेऊन मग ॲडमिट करू. तर दुसरी गोष्ट, सगळ्यांना मी बोलले होते पैशाच्या विषयी, की सगळ्यांनीच मिळून थोडं हेल्प करा. परंतु आतापर्यंत कोणाची हेल्प आलेली नाही आहे मला, 1 रुपयाही कोणाचा नाही आलेला. आणि जे आहे ते मी इथं बोलते आहे, सगळे तर ऐकतच असणार आहे. मी आत्ता काहीच नाही बोलत आहे. कोण मदत करतं कोण नाही करतं मी सगळं बघणार आहे, ठीक आहे ना. आणि मग मला काय करायचं आहे ना ते मी करणार आहे. मी इथं डोक्यात ठेवलेलं आहे, ठीक आहे ना. मी डोक्यात ठेवलेलं आहे. मी फक्त 4,000 रुपये मागितले. तुम्ही लोक तर एकाने तर कमेंट केली तुम्ही 10,000 म्हणा म्हणे. मी तर फक्त 4,000 सगळ्यांनी काढा म्हणले होते. तर तेही कोणाकडनं होत नाही आहे. आणि मी विचार करते बाई, मी आज 8-9 वर्ष झाले हे सेकंड मॅरेज करून. असं पाण्यावानी मी आईबापावर पैसा उडवलेला आहे, पाण्यावानी. कोरोनामध्ये मी असे 1 लाख रुपये ह्यांच्यावर दिले होते. मी आजारी पडले होते, कोरोना होता. 1 लाख रुपये तिथं बसून माझा भाऊ स्कॅन पाठवायचा, मी मारायचे. मेडिकल दवाखाना म्हणजे हॉस्पिटलचं बिल हे ते. आणि तेव्हा कसं रोज भारी इंजेक्शन, रक्त पातळ करायचे इंजेक्शन माझ्या आईला 7-7 हजाराची मारायची माझ्या आईला. तर मी विचार करते बाई, लोक 4,000चे विचार करतात आणि मी लाखो रुपये खर्च केले. कसे असतात म्हटलं, बापरे कठीण आहे म्हटलेले. तर ठीक आहे, मी वाट बघते आहे कोण देणार कोण नाही देणार काय, मी सगळं वाट बघते आहे. आणि मग मला काय बोलायचं ते मी इथे येऊन बोलणारच आहे, सगळ्याच गोष्टी मी बोलणार आहे. फक्त मला आहे ना, मी आता शांततेने ना वाट बघते फक्त मी, ठीक आहे ना. मी आता काहीच नाही बोलत आहे. मग माझ्या पद्धतीने मी करेल मग मला काय करायचं ते. तर चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते, ठीक आहे. मग उद्याचा जो पण रुटीन असेल तो तुमच्यासोबत मी शेअर करेल. चला मग बाय.